ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा, नवीन वर्ष आहे, त्यानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा सुद्धा. आणि येणारी जी परीक्षा आहे CDPO परीक्षा, तिच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी वेगवेगळे कायदे जे आहेत आपल्याला पेपर 2 मध्ये विचारले जाणार आहे. खास करून जे महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम आहे, तर ते 10 नियम आहेत. त्या 10 नियमाचे प्रश्न नेमके आयोगाने कोणत्या कोणत्या पद्धतीने विचारलेले आहे हे आपण या ठिकाणी या सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत. आजचा जो महत्त्वाचा नियम आहे, तर तो नियम आहे शिस्त व अपील. हा जो आपला मनसे आहे महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम, त्यामध्ये शिस्त व अपील नियम 1979 याचे आज आपल्याला या ठिकाणी प्रश्न बघायचे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची बाब आहे की आपण हे जे महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम आहे वाचत असताना आपल्याला हा अधिनियम एक्झॅक्टली प्रॉपरली या ठिकाणी काय होणार आहे, अंडरस्टँड होणार आहे. त्यातली क्वचितच एखादी बाब असेल की ती एखाद्या व्यक्तीला अडू शकते, अदरवाईज ते सगळं कळण्यासारखं आहे. जरीही क्लिष्ट स्वरूपाची भाषा असली तरी सुद्धा कळू शकते. परंतु मी कायदा वाचत असताना मला किमान हे माहिती असणं गरजेचं आहे की या कायद्यावर कुठे कुठे प्रश्न येतो आणि कशा कशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो. जेव्हा मला या गोष्टी क्लिअर असतील त्यावेळेस तो कायदा वाचताना त्याला काहीतरी अर्थ असणार आहे. अदरवाईज फक्त तुम्ही कायदा वाचणार, कायदा संपवणार, पण तुम्ही त्याला परीक्षेच्या अनुषंगानं जे रूप द्यायला पाहिजे ते रूप तुम्ही देऊ शकणार नाही. म्हणून आपण ग्रो अकॅडमी मार्फत ही सिरीज चालू करतोय. अर्थातच आपल्याला अजून आहे की ग्रो अकॅडमीची CDPOची खूप छान बॅच आहे. ती बॅचला खूप चांगला प्रतिसाद सुद्धा आपल्या लोकांकडून मिळत आहे. तर अर्थातच त्यासाठी धन्यवाद. अजूनही काही मंडळी जॉईन व्हायचे बाकी असतील, त्यांनी आवर्जून जॉईन व्हायचं आहे. बॅच खूप छान आहे. पेपर 1 मधला सगळा मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, इतिहास, भूगोलासहित सगळा सिलेबस, त्याचबरोबर पेपर 2 मधला सगळा सिलेबस विथ सगळ्या विषयांच्या नोट्स. आपल्या महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमाच्या नोट्स खूप छान आहेत, बघण्यासारख्या आहेत. म्हणजे जर बघायला गेलं तर तुमचा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती हा जर कायदा बघितला तर जवळपास 54-55 पेजेसचा कायदा आहे. आणि आपल्या नोट्स या 22 ते 23 पेजेसमध्ये खूप छान नोट्स बसवलेल्या आहेत. इवन दो त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन सुद्धा जाणार नाहीये, एवढ्या छान त्या कायदा नोट्स आहे. तर अर्थातच आम्ही नोट्स, त्याचबरोबर टेस्ट सिरीज, कारण परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, तर माझी ऑनलाईन स्वरूपामध्ये पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्यासाठी लॅपटॉप आणि PC वर सोडवण्यासारखी जी टेस्ट सिरीज आहे, आयोगाचा इंटरफेस सारखंच आपण इंटरफेस बनवलेला आहे आणि ती टेस्ट सिरीज तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये PC वर सोडवता येणार आहे. ती सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड आहे. बॅच खूप छान आहे. अर्थातच जे बाकी आहेत त्यांनी ती बॅच जॉईन करायची आहे. आता आपण या ठिकाणी महत्त्वाचं की महाराष्ट्र नागरी सेवा जो शिस्त व अपील नियम आहे 1979चा, त्याच्याशी संदर्भात MPSC आयोगाने कोणत्या कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. येस, बघा 1 नंबरचा क्वेश्चन आहे. खालील विधाने विचारात घेऊन काय केलंय, तुम्हाला अचूक उत्तराचा पर्याय या ठिकाणी विचारलेला आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद म्हणजेच कलम 309च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार मनसे शिस्त व अपील नियम 1979 तयार करण्यात आले आहेत. तर बघा, हे तुमच्यासाठी स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. बघा, भारतीय जे संविधान आहे त्याचं जे आर्टिकल 309 आहे त्यामध्ये जे अधिकार प्रदान केलेले आहेत राष्ट्रपतीला आणि राज्यपालाला, तर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्यांना जे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी हा नियम तयार केलेला आहे. हे स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट बघा, मनसे शिस्त व अपील नियम 1979 1 एप्रिल 1979 पासून काय झालेलं आहे, अंमलात आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला हे स्टेटमेंट आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणताही नियम वाचत असताना प्रत्येक गोष्ट प्रॉपरली हायलाइट करणं गरजेची आहे. प्रत्येक गोष्ट ध्यानात ठेवणं गरजेची आहे. या ठिकाणी बघा आयोगाने किती छोटीशी मायनर मिस्टेक तुम्हाला विचारलेली आहे, लक्षात घ्या. बघा, हा जो अधिनियम आहे तर तो अंमलात आलेला आहे 12 जुलै 1979 ला, आणि तुम्हाला विचारले किती, 1 एप्रिल 1979. आणि काय होतं की आपण परीक्षेच्या फ्लो मध्ये आपण त्या ठिकाणी वाहत जातो आणि आपण म्हणतो यस, हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. तर ध्यानात ठेवायचं, आपल्याला तारीख सुद्धा या ठिकाणी ध्यानात ठेवायची आहे आणि हेच महत्त्वाचं आहे. 1 मार्क्स महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जर बघायला गेलं तर स्टेटमेंट क्रमांक 2 जे आहे
तर ते अयोग्य आहे. आपल्याला विचारलेले अचूक म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी काय बरोबर आहे. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन सेम स्वरूपाचा आहे पण वेगळ्या परीक्षेला विचारलेला. या ठिकाणी तुम्हाला विचारले भारतीय संविधानाचा अनुच्छेद 309च्या परंतुत्वाद्वारे प्राप्त अधिकारानुसार, फक्त इथं दिलं नाही कोण, तर प्राप्त अधिकार अर्थातच कोणाला आहे, राज्यपालाला मनासे नियम करण्यात आले आहेत. ऑब्विसली जस्ट आपण बघितलं बरोबर आहे. मनासे शिस्त व अपील नियम 1979 हे सन 1981 पासून अंमलात आलेलं आहे. जस्ट आपण बघितलं कधी आलेलं आहे, 12 जुलै 1979 ला काय झालेले, शिस्त व अपील हा जो नियम आहे तो अंमलात आलेला आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर या ठिकाणी सुद्धा तुमचं 2 नंबरचा पर्याय चुकीचा आहे, तुमचं 1 नंबरचं स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे. अशा स्वरूपाचे आपल्याला एक क्वेश्चन्स विचारल्या जातात. आता आपल्याला पुढे अजून काही टफ क्वेश्चन आहे, बघूया. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 खालीलपैकी कोणास लागू होणार नाही. आपल्याला डायरेक्टली विचारलं. पहिल्या क्वेश्चन मध्ये होतं की हे नियम कोणी तयार केले, कधी तयार केले आणि कधी अंमलात आलेले आहेत. आता बघा, हे नियम कोणास लागू होणार नाही, तर याच्याशी संदर्भात हा जो शिस्त व अपील नियम आहे, हा जो 1979 चा कायदा आहे, यातला जो नियम क्रमांक 3 आहे, यामध्ये प्रयुक्ती म्हणून दिलेला आहे. त्या प्रयुक्तीमध्ये प्रॉपरली मेन्शन केलेलं आहे की हा अधिनियम कोणाला लागू होणार नाही. तर बघा, अखिल भारतीय सेवेतील कोणताही सदस्य म्हणजे जे ऑल इंडिया सर्व्हिसेस आहे, म्हणजे कोण बघा, कोण याच्यामध्ये IAS आहे, नंतर IFS आहे, नंतर IPS आहे, म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, म्हणजे आपल्याकडचे कलेक्टर, झडपीचे जे CEO वगैरे मंडळी असतात, म्हणजे जे अखिल भारतीय सेवेतील सदस्य आहेत. IFS आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, या ठिकाणी फॉरेन नाही, ठीक आहे. IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेस, हे 3 जे पद आहेत तर हे आहेत अखिल भारतीय सेवेतील पद, तर यांना हा कायदा लागू नाहीये. नंतर बघा, शासनाच्या नैमित्तिक सेवेतील व्यक्ती यांना सुद्धा हा कायदा लागू नाही. आणि मुंबई पोलीस अधिनियम 1951 नुसार पोलीस निरीक्षक यांना सुद्धा हा कायदा काय लागू नाही. जर बघायला गेलं तर यामध्ये काय आहे, आपल्याला कोणाला लागू होणार नाही, तर या सगळ्यांना लागू होणार नाही, म्हणजे वरीलपैकी सर्व. आपला पर्याय क्रमांक काय आहे, 4 हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील नियम 5 नुसार किरकोळ शिक्षा यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. बघा, आपल्याला विचारलेला आहे नियम 5. नियम 5 जर बघितलं तर 2 प्रकारच्या शिक्षा सांगतो. एक आहे किरकोळ स्वरूपाची शिक्षा, काय आहे, किरकोळ स्वरूपाची शिक्षा, आणि एक आहे जबर स्वरूपाची शिक्षा. बघा, इथं तुमच्या परीक्षेला 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. तर या ध्यानात कशा ठेवायच्या, साधं सिंपल लॉजिक आहे. जी जबर शिक्षा आहे, काय आहे, ही जबर शिक्षा आहे, हे तुमचं गव्हर्नमेंटचं काय आहे, ऑफिस आहे. या ऑफिस मधून एखाद्या कर्मचाऱ्याला बाहेर काढणे म्हणजे त्याची सेवा संपुष्टात आणणे म्हणजे जबर शिक्षा आहे. त्याचे प्रकार आपण वेगळे वेगळे आहेत, ते पुढे जाऊन बघणार आहोत. फक्त ध्यानात ठेवायचं, यामध्ये ज्या व्यक्तीची सेवा संपुष्टात येते म्हणजे ती जबर शिक्षा आहे, किरकोळ शिक्षा नव्हे. मग बघा, ठपका ठेवणे, एखाद्या गोष्टीचा ठपका ठेवला, शिक्षा संपुष्टात यायला लागली का, नाही, म्हणजे ही किरकोळ स्वरूपाची आहे, डोळे झाकून मारा. नंतर बघा, पदोन्नती रोखून ठेवणे, एखाद्याचं प्रमोशन न करले, प्रमोशन रोखून ठेवलेलं आहे, तर तुमची सेवा संपुष्टात व्हायला लागली का, नाही, म्हणजे ही किरकोळ स्वरूपाची शिक्षा आहे. नेक्स्ट बघा, वेतनवाढी राखून ठेवणे, वेतनवाढ, तुमचं जे काही इन्क्रिमेंट आहे ते थांबवलेलं आहे, ते सुद्धा तुमची सेवा संपुष्टात आणत नाही, म्हणजे ही काय किरकोळ स्वरूपाची शिक्षा आहे. म्हणजे या 3 काय आहेत तुमच्या किरकोळ स्वरूपाच्या शिक्षा आहे. आणि यामध्ये अजून एक शिक्षा आहे, ती आहे जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याकडून शासनाचं जर काही आर्थिक नुकसान झालेलं असेल, तर ते जे आर्थिक नुकसानाची जी रक्कम आहे तर ती त्याच्या वेतनातून काय करणार आहे, रिकव्हर करणार आहे, भरून घेणार आहे. ही 4थी शिक्षा आहे. या 4ही काय आहेत, किरकोळ स्वरूपाच्या शिक्षा आहेत. साधं सिंपल आहे, कोणीही यामध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ द्यायचं नाही. आणि कोणत्या नियमामध्ये आहे, नियम 5 मध्ये शिक्षा आहे, त्यामध्ये किरकोळ शिक्षा आणि जबर शिक्षा दोन्हीही आहेत. बघा, याचं उत्तर काय असणार आहे, अ ब क, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघा, पुढचा पण साधं सिंपल सोपा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणती किरकोळ स्वरूपाची शिक्षा आहे. बघा, आता आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे, आपला मुद्दा क्लिअर होणार आहे, जे मला तुम्हाला सांगायचं आहे. बघा, सक्तीची सेवा निवृत्ती, काय व्हायला लागलं,
सेवा संपुष्टात यायला लागली म्हणजे ही काय जबर स्वरूपाची काय शिक्षा आहे. नेक्स्ट बघा, बडतर्फ करणे म्हणजे डिसमिस करणे. डिसमिस केल्याच्या नंतर काय व्हायला लागलं, सेवा संपुष्टात यायला लागली. मग शिक्षा कोणती आहे, किरकोळ की जबर? तर अर्थातच जबर शिक्षा आहे, जबर. नेक्स्ट बघा, सेवेतून काढून टाकणे, रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिसेस म्हणजे एखाद्या व्यक्तीला सेवेतून काढल्याच्या नंतर ही कोणत्या स्वरूपाची शिक्षा आहे, जबर आहे का किरकोळ आहे? तर अर्थातच ही जबर स्वरूपाची शिक्षा आहे, कारण या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्याची जी सेवा आहे ती संपुष्टात यायला लागली. आणि नंतर आहे 4 नंबरला ठपका ठेवणे. ठपका ठेवण्यातून तुमची सेवा संपुष्टात येत नाही, म्हणून काय आहे की किरकोळ स्वरूपाच्या ज्या शिक्षा आहे तर यामध्ये तुम्हाला पर्याय क्रमांक 4 हे काय तुमचं योग्य उत्तर आहे. वरच्या ज्या 3 आहेत तर या जबर शिक्षा आहेत आणि 4 नंबरची जी आहे ती किरकोळ स्वरूपाची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आयोग छान क्वेश्चन विचारत असतं आणि आपल्याला त्या हिशोबाने सगळे प्रश्न कव्हर करायचे आहेत. अर्थात या ठिकाणी फक्त तुमचे आपण डेली 10-15 क्वेश्चन 15-15 क्वेश्चन घेणार आहोत, तरी सुद्धा तुम्हाला एक छानपैकी आयडिया येणार आहे. आता सगळ्यांना एक महत्त्वाचं काम आहे की जे जे फर्स्ट टाइम या चॅनलला आहे त्यांनी आवर्जून तिथं साईडला सबस्क्राईबचं बटन आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सुद्धा करायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करायचं, जेणेकरून उद्या जेव्हा माझा दुसऱ्या नियमावर व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओचं तुम्हाला काय मिळणार आहे, त्या ठिकाणी नोटिफिकेशन मिळणार आहे. आणि अजून एक मला सांगायचं आहे की ज्या लोकांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी या नंबरला डायरेक्टली कॉल करायचा आहे 84 22 85 86 98. ठीक आहे, या नंबरला तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुम्हाला जी काही अतिरिक्त माहिती आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. बॅच आवर्जून जॉईन करा. तुम्हाला क्वालिटी आयोगाचे क्वेश्चन जे की आयोगाच्या वेबसाईटला नाही आहे असा कंटेंट जवळपास 1000 ते 1100 क्वेश्चन्स आपण बॅचमध्ये तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत. बॅच खूप छान आहे. बॅच सगळे अधिकारी मंडळी आहे अशा मंडळींनी रेकॉर्ड केलेली बॅच आहे. ठीक आहे, तर बघा जे लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी ही या ठिकाणी कॉल करायचा आहे. बघा, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अन्वये पुढीलपैकी कोणत्या नियमाखाली चौकशी केल्याशिवाय कोणतीही जबर शिक्षा ठोठावण्याचा आदेश काढण्यात येणार नाही. खूप छान क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन मी खूप प्रॉपरली तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. नंतर तुम्हाला प्रश्न आल्याच्या नंतर कोणाचाही काय चुकणार नाही. बघा काय विचारलं आपल्याला की या पुढीलपैकी कोणत्या नियमाखाली चौकशी केल्याशिवाय कोणतीही जबर शिक्षा ठोठावणारा आदेश काढण्यात येणार नाही. तर बघा 2 गोष्टी आहेत. आता पुन्हा एकदा आपल्याला तेच करायचं आहे. एक आहे तुमची किरकोळ शिक्षा, दुसरी आहे तुमची जबर शिक्षा. ठीक आहे, या दोन्हीही शिक्षेची जी तरतूद आहे तर ती आहे तुमच्या नियम 5 मध्ये. ठीक आहे, बघा तुमचे कलम पण बऱ्यापैकी इथं पाठ होतील. मग आता ही जी किरकोळ शिक्षा आहे तर ही किरकोळ शिक्षा जी आहे तर याची जी काय म्हणतात त्याला कार्यपद्धती काय आहे, कार्यपद्धती म्हणजे किरकोळ शिक्षा करण्याची कार्यपद्धती ठीक आहे, पद्धती ही काय कशामध्ये आहे तर याच्यासाठीच एक कलम आहे. तर ते कलम आहे कलम 10. कलम 10 नियम 10 याला नियम ध्यानात ठेवा. मोस्टली ना नियम कलम हे एकच आहे. नियम 10. नियम 10 मध्ये काय सांगितलं की बाबा हे 5 मध्ये जी किरकोळ शिक्षा दिलेली आहे तर हिच्या संदर्भात जी कार्यपद्धती आहे की बाबा ही शिक्षा कशी द्यायची आहे हे तुम्हाला मेन्शन केलेले 10 मध्ये. कशामध्ये? 10 मध्ये. आणि जबर शिक्षा आहे हे मेन्शन केलेलं आहे तुमच्या 8 मध्ये. जर आपण प्रश्न बघितला तर काय विचारलंय, पुढीलपैकी कोणत्या नियमाखाली चौकशी केल्याशिवाय कोणतीही जबर शिक्षा ठोठावण्याचा आदेश काढण्यात येणार नाही. मग ध्यानात ठेवा ही जी चौकशी आहे ना तर याची जी कार्यपद्धती आहे तर ती दिलेली आहे तुमच्या नियम 9 मध्ये. आणि प्रश्न आपला इथं नाही, नियम 8 मध्ये प्रश्न नाही, नियम 9 वर आहे. याचं जे योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. नियम 2 ही जी कार्यपद्धती आम्ही अवलंबली त्याच्यानंतर आम्ही काय करणार आहे, चौकशी करून इथं शिक्षा ठोठावणार आहे. ते तुमच्या कलम 9 मध्ये मेन्शन केलेलं. कलम 9 मध्ये हे आपल्याला प्रॉपरली ध्यानात ठेवायचं आहे. खूप छान आयोगाने फ्रेम केलेला हा क्वेश्चन आहे. याचं पर्याय क्रमांक उत्तर 2 आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, खालील विधाने विचारात घ्या.
उत्तराचा अचूक पर्याय निवडायचा आहे. नेहमी ध्यानात ठेवायचे प्रश्न सोडवताना वरती अचूक विचारलं का चूक विचारलं याला पहिले गोल करून घ्यायचं अशा पद्धतीने. ठीक आहे. आता तुमचा पेपरच ऑनलाईन होणार आहे, आता कुठे गोल करणार आहे, ऑनलाईनच होणार, स्क्रीनवरच पेपर असणार. तर तुम्हाला आहे ना आता सवय करून घ्या कसं करता येईल ते बघा. मनासे शिस्त व अपील नियम 1979 हे जे बघा ऑनलाईन पेपर होणार आहे म्हणून आपण गृह अकॅडमी मार्फत ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. जे आपण टेस्ट घेतोय त्या तुम्हाला PC आणि तुमच्या लॅपटॉपवरच सोडवायचे आहेत, जेणेकरून मला लॅपटॉपची स्क्रीन वाचून माऊसनी पेपर सोडवायची सवय लागेल. आणि जे लोकांची प्रॅक्टिस असणार आहे तेच लोक या ठिकाणी पास होणार आहे, हे पण ध्यानात ठेवा. बाकी तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करा, कारण काय आहे, अभ्यास हा एक पार्ट आहे आणि परीक्षेमध्ये तिथला 1 तास हा दुसरा पार्ट आहे. ज्यांनी आतापासून दोन्हीची तयारी केली तो त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तर ध्यानात ठेवायचं आहे, आपल्या बॅचमध्ये ते सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. 1979च्या नियम 16 नुसार राज्यपालांनी काढलेल्या कोणत्याही आदेशाविरुद्ध अपील करता येत नाही. बघा 16 मध्ये. तर ध्यानात ठेवायचं आहे, जे शिस्त व अपील नियम 1979 आहे त्याच्या नियम 16 मध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे यांनी हे महत्वाचं आहे, कोणत्याही आदेशाविरुद्ध अपील करता येत नाही हे लिहिलेलं आहे. हे स्टेटमेंट काय तुमचं बरोबर आहे. कारण बघा महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कोणतेही कर्मचारी असू द्या, हे जे कर्मचारी आहेत तर हे राज्यपालाच्या मर्जीने पद धारण करत असतात. महत्वाचं आहे. म्हणून काय आहे की ते कोणत्याही आदेशाविरुद्ध इथं अपील प्राप्त नाहीये. ठीक आहे. यस. नेक्स्ट बघा, 79च्या नियम 5 अन्वये केलेली कोणतीही शिक्षा वाढवणाऱ्या आदेशाविरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यास अपील करता येत नाही. मग मला तिथं लगेच आठवलं पाहिजे नियम 5 म्हणजे काय. तर नियम 5 मध्ये शिक्षा दिलेल्या आहे, त्या शिक्षा कोणत्या आहे, किरकोळ स्वरूपाची आणि जबर स्वरूपाची. तर लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला कोणतीही शिक्षा दिलेली असो, ती शिक्षा दिल्याच्या नंतर ती शिक्षा वाढवणारा आदेश असो, ती अंमलात आणणारा आदेश असो, तुम्हाला त्याच्या विरुद्ध अपील करण्यासाठी एक ठराविक कालावधी आहे, तुम्हाला अपील करता येत आहे. या ठिकाणी विचारलं अपील करता येत नाही म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर अचूक विचारलं म्हणून पर्याय क्रमांक 1 काय तुमचा योग्य पर्याय उत्तर आहे. हे आपल्याला या पद्धतीनं सगळे प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत. आता थोडी तुम्हाला आयडिया आली असेल की नेमके कोणत्या कोणत्या स्वरूपाचे आणि कुठे कुठे प्रश्न विचारल्या जात आहेत. बघा हे वाटतं तेवढं सोपं नाही. नियम 16, नियम 5 आणि क्लिष्ट स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि ते तुम्हाला स्क्रीनवर वाचायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा, किरकोळ शिक्षा देण्याबाबत कार्यपद्धती महाराष्ट्र नागरी सेवा नियम शिस्त व अपील मध्ये कोणत्या नियमामध्ये विशद करण्यात आलेली आहे. आता साधं सिंपल आहे, हा सोपा क्वेश्चन होता. मी काय सांगितलं की जबर शिक्षेसाठी कलम आहे 8 आणि किरकोळ शिक्षेसाठी कलम आहे किती 10. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. तुम्हाला विचारले या ठिकाणी कोणती किरकोळ शिक्षा म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 4 नियम 10. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, मनासे शिस्त व अपील नियम 79 नुसार ज्या आदेशाविरुद्ध अपील करण्यात आले असेल त्या आदेशाची प्रत अपीलकर्त्यास मिळाल्याच्या तारखेपासून किती दिवसाच्या कालावधीमध्ये असे अपील करणे बंधनकारक आहे. तर तुम्हाला याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 45 दिवस. 45 दिवसामध्ये तुम्हाला अपील करायचं आहे. आता बघा हा प्रश्नच आहे ना अजून एक क्वेश्चन क्रिएट करतो. तो म्हणजे काय बघा, ज्या आदेशाविरुद्ध अपील करण्यात आले असेल त्या आदेशाची प्रत अपीलकर्त्यास मिळाल्याच्या तारखेपासून किती दिवसाच्या आत, तर ते आहे 45. इथं आयोग आपल्याला फसू शकतो. काय की बाबा ज्या आदेशाविरुद्ध अपील करण्यात आलेलं आहे त्या तारखेपासून पुढे 45 दिवस. तसं नाही. इथं ध्यानात ठेवायचं आहे, इथं आदेश कधी काढला ते नाही. इथं महत्वाची बाब आहे. ती बाब ही सांगते की बाबा अपीलकर्त्याला कोणत्या तारखेला हे कागदपत्र मिळालेले आहे, त्याला जेव्हा मिळालं तिथून पुढे 45 दिवस त्याच्या हातात आहे. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. नेक्स्ट बघूया, नियम 16 वर प्रश्न होता. आता एक 17 वर प्रश्न आहे. शासकीय कर्मचाऱ्याला खालील कोणत्या आदेशाविरुद्ध अपील करता येते. कलम 17 नियम 17 नुसार बघा 16 मध्ये दिलंय कोणत्या आदेशाविरुद्ध तुम्हाला अपील करता येत नाही, 17 मध्ये दिलं कशा विरुद्ध करता येते. आता आपल्याला बघायचंय. बघा एखाद्याला निलंबन केलंय, निलंबितसाठी तुमचा नियम किती आहे, नियम क्रमांक 4.
नियम 4 काय सांगतो? निलंबन आहे, सस्पेन्शन आहे. शिक्षा करण्याचा आदेश आहे, शिक्षा करण्याचा आदेश तुमचा 8 आणि 9, 10 मध्ये ते शिक्षाचे आदेश आहेत, ठीक आहे, त्याच्या विरुद्धही तुम्हाला अपील करता येतं. नंतर बघा, राज्यपालांनी काढलेला कोणताही आदेश, आपण आधीच बघितले की नियम 16 मध्ये राज्यपालांनी कोणताही आदेश काढू द्या त्याच्या विरुद्ध तुम्हाला अपील प्राप्त नाही, तर हे काय चुकीचं आहे. आणि कोणताही शिक्षा वाढवणारा आदेश आहे त्याविरुद्धही तुम्हाला अपील प्राप्त आहे. जर बघायला गेलं अ, ब आणि ड, अ, ब आणि ड हे काय तुमचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा, छान क्वेश्चन्स आहे, आपल्याला अशाच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि MNASE, महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियमाचे 10च्या 10 रूलमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स देण्याचा तुम्हाला या ठिकाणी स्कोप आहे. यस, चलो बघा, शासकीय कर्मचाऱ्यास खालीलपैकी कोणत्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करता येते? कोणत्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करता येते? साधं सिंपल आहे, नियम 4 अन्वय काढलेला निलंबन आदेश. बघा प्रश्न, आधीचा क्वेश्चन हा क्वेश्चन वेगवेगळ्या परीक्षेला आयोग कंटिन्यू विचारतोय. म्हणजे काय, नियम 4 मध्ये दिलंय सस्पेन्शन, त्याविरुद्ध तुम्हाला आदेश काढता मग अपील करता येतं. 5 मध्ये ज्या शिक्षा आहे किरकोळ आणि जबर त्याविरुद्धही तुम्हाला काय आदेश काढता येतो. नियम 8 खालील चौकशी ओघात चौकशी प्राधिकरणाने काढलेला कोणताही आदेश, या विरुद्ध सुद्धा तुम्हाला काय आहे की या ठिकाणी तुम्हाला अपील करायला चान्स आहे. आणि 4 नंबरला दिले राज्यपालांनी काढलेला कोणताही आदेश, हे त्यामध्ये येत नाही. जर बघायला गेलं तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय योग्य उत्तर आहे. यस, नेक्स्ट बघा, खालील विधाने विचारात घेऊन उत्तराचा अचूक पर्याय निवडा. शासकीय कर्मचाऱ्यास जबर शिक्षा करण्याबाबतची कार्यपद्धती MNASE शिस्त व अपील नियम 1979च्या नियम 10 मध्ये विहित केलेली आहे. शासकीय कर्मचाऱ्यास किरकोळ शिक्षा करण्याबाबतची कार्यपद्धती MNASEच्या नियम 12 मध्ये विहित केलेली आहे. खूप छान क्वेश्चन आहे. मी मुद्दामून तुम्हाला हे इथं किरकोळ आणि जबर पुन्हा एकदा लिहितो जेणेकरून हे पाठ होणार आहे. तुमचं जेव्हा याच्यावर संबंधात प्रश्न येईल परीक्षेमध्ये, नाही काही आठवलं, मी जरी आठवलं तरी या ठिकाणी प्रश्न आपला बरोबर येणार आहे. कारण मी चारदा कोकलू सांगतोय. जबर शिक्षेची कार्यपद्धती 8 मध्ये आहे आणि किरकोळ शिक्षेची कार्यपद्धती नियम 10 मध्ये आहे. आता आपल्या प्रश्नामध्ये विचारलं यांनी जबर शिक्षेसाठी नियम 10, जबर शिक्षेसाठी 8, काय आहे 8 आहे, विचारलं किती 10, म्हणजे स्टेटमेंट काय चुकीचं आहे. पुढे बघा, किरकोळ शिक्षेसाठी यांनी दिलं डायरेक्ट 12 देऊन टाकले, 12, तर उलट सुलट मी नाही केला, तर किरकोळसाठी काय 10 आहे, तर हे पण स्टेटमेंट काय चुकीचं आहे. जर बघायला गेलं तर अचूक पर्याय आहेत तुमचे हे 4, हे आहेत विधान, हे ध्यानात ठेवा का, विधान आणि पर्याय वेगळे, हे विधान वाचले आणि हे पर्याय आहेत, तर ध्यानात घ्या. पर्याय सांगतो अ बरोबर, फक्त ब बरोबर, तिसरा सांगतो अ व ब दोन्ही बरोबर, आणि चौथा सांगतो अ व ब दोन्हीही या ठिकाणी बरोबर नाही, म्हणजे चूक आहेत. तर आपलं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. यस, बघा छान क्वेश्चन्स आहे, तुम्हाला सगळ्यांना आय होप अंडरस्टँड होत असेल. अजूनही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे. यस, शिस्तभंग विषयक प्राधिकरण जेव्हा चौकशी प्राधिकरण नसेल, बघा खूप छान क्वेश्चन्स आहे. काय आहे, किती नंबरचा क्वेश्चन आहे, 13 नंबरचा. बघा, शिस्तभंग विषयक प्राधिकरण जेव्हा चौकशी प्राधिकरण नसेल तेव्हा त्याने चौकशी प्राधिकरणाकडे कोणत्या गोष्टी अग्रेषित केल्या पाहिजेत. बघा, आत्ताच आपण नियम 8 आणि नियम 10 वर जास्त बोललेलो आहे, तर ही जी बाब आहे तर नियम 8 मध्ये मेन्शन केलेली आहे. तर इथं दिलंय की बाबा शिस्तविषयक जो प्राधिकरण आहे तर तो जेव्हा चौकशी प्राधिकरण नसेल तेव्हा त्याने चौकशी प्राधिकरणाकडे कोणत्या कोणत्या गोष्टी द्यायच्या आहेत. बघा, सादरकर्ता अधिकारी यांचे नियुक्ती आदेश, जो सादरकर्ता अधिकारी असणार आहे, 2 गोष्टी असणार आहे, एक चौकशी अधिकारी आणि एक काय आहे तुमचा सादरकर्ता अधिकारी. तर तुम्हाला काय आहे, सादरकर्ता अधिकाऱ्याचे नियुक्ती आदेश देणं बंधनकारक आहे. नंतर बघा, शासकीय कर्मचाऱ्याचे बचावाचे लेखी निवेदन, जे काही तुमची त्याच्यावरती जी कार्यवाही करण्याची योजली आहे, प्रयोजन केलेलं आहे, तर त्याविरुद्ध त्याचं बचावाचं लेखी निवेदन जे प्राप्त झालेलं आहे ते तुम्हाला अग्रेषित करायचं आहे. नंतर दोषारोपांचे विवरणपत्र, जे काही त्यांच्यावरती ठपका ठेवलेला आहे, जे काही चार्जशीट आहे, तर ते तुम्हाला काय करायचं आहे की अग्रेषित करायचं आहे प्रॉपर जे काही प्राधिकरण आहे त्यांच्याकडे. आणि साक्षीदारांचे जे काही निवेदन आहे हे सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. जर बघायला गेलं तर हे जे प्रश्न आहे तर हा प्रश्न पुन्हा तुमच्या नियम 8 वर बनलेला आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. तर वरीलपैकी सर्व हे काय योग्य उत्तर आहे. म्हणजे आपल्याला बघा खूप छान आणि डिटेलमध्ये आयोगाने क्वेश्चन्स फ्रेम केलेले आहेत. पण मला अजून एक सांगायचं आहे
की आयोगाचे हेच क्वेश्चन बऱ्यापैकी रिपीट सुद्धा होतात, पण तुमच्याकडे हे क्वेश्चन नाही आहे. हे क्वेश्चन आमच्याकडे आहे आणि हे क्वेश्चन जवळपास 1000 ते 1100 क्वेश्चन्स आम्ही कंपाईल केलेले आहेत. हे बऱ्यापैकी जसेच्या तसे येतात. हे सगळं तुम्हाला बॅचमध्ये मिळणार आहे. यस, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मनासे शिस्त व अपील नियम 1979च्या नियमातील तरतुदीनुसार खालील दिलेल्या पर्यायातून कोणत्या शिक्षेचा जबर शिक्षा प्रकारात समावेश होत नाही. नियम किती 5 मध्ये समजा काय आहे की शिक्षा आहे. मग जबर शिक्षा विचारली तुम्हाला, बघा सेवेतून काढून टाकणे कशाचा समावेश होत नाही. सेवेतून काढून टाकणे, सेवेतून बडतर्फ करणे, वेतनवाढ रोखणे आणि सेवेची सक्तीची सेवानिवृत्ती देणे. तर तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की काय विचारलंय नाही ना, तर वेतनवाढ रोखून ठेवणे ही काय किरकोळ स्वरूपाची शिक्षा आहे. तर याचा पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अंतर्गत कोणताही प्राधिकारी हा दुसऱ्या कोणत्याही प्राधिकाऱ्यापेक्षा दुय्यम दर्जाचा आहे की त्याच्या वरच्या दर्जाचा आहे अशी शंका उद्भवल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय अनुसरला जाणार आहे. यस, बघा विभाग प्रमुख त्याबाबत निर्णय घेतील. नंतर आहे सदर प्रकरण शासनाकडे काय करणार आहे निर्देशित करण्यात येईल. नंतर आहे सदर प्रकरणाबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं मार्गदर्शन घेण्यात येईल. 4 नंबरला आहे सदर प्रकरण माननीय राज्यपाल यांच्याकडे सादर करण्यात येईल. तर आता आपण ॲज अ शासकीय सेवक म्हणून आतापर्यंत आपल्याला एवढं नॉलेज आहे की काय करणार अशा प्रकरणात आपण सदर प्रकरण काय करणार आहे शासनाकडे निर्देशित करणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या सगळे जे क्वेश्चन्स आहे अशाच पद्धतीने आपल्याला आयोग विचारत असतं आणि यावरून आपल्याला किमान आता मला असं वाटतं की जेवढे पण मंडळी असणार आहे व्हिडिओ बघत आहे तुम्हाला किमान आयडिया आली असेल की बाबा मला नियम वाचत असताना मला फोकस कुठं कुठं करायचा आहे, आयोग कुठे कुठे प्रश्न विचारत आहे याच्यावरून किमान तुम्हाला एक आयडिया येत असावी. तर आपण 1 बाय 1 हे सगळे जे तुमचे नियम आहेत त्याच्यानंतर पेपर 1 मधला महिला आयोग असेल, महिला आर्थिक विकास महामंडळ असेल, त्याच्यानंतर बाल हक्क संरक्षण आयोग असेल, सगळं जे काही आहे तर आपण हे प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये ही सिरीजच चालवणार आहोत. तर आवर्जून माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे जे लोक आहेत की तुम्ही तुमचे जे काही ग्रुप आहेत म्हणजे विस्तार अधिकाऱ्यांचे वेगळे ग्रुप असतील, पर्यवेक्षिका मॅडम जे आहेत त्यांचे ग्रुप असतील, तर तुम्ही याची व्हिडिओची लिंक आवर्जून तुमच्या जे काही ग्रुप आहे तिथे तुम्हाला शेअर करायची आहे. आणि त्याचबरोबर जे कोणी इंटरेस्टेड लोक असतील त्यांनी आवर्जून जो नंबर शेअर केलेला आहे त्याच्यावरती कॉल करायचा आहे. तुम्हाला बॅचच्या विषयी अजून डिटेलमध्ये माहिती दिल्या जाणार आणि आवर्जून बॅच जॉईन करायची आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला पेपर 1 पेपर 2 सगळं कव्हर होणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे मला ऑनलाईन पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस आत्तापासून करता येणार आहे. तर या तिन्ही गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड आहे. तर आवर्जून तुम्ही या ठिकाणी बॅच जॉईन करावी असं माझं मत आहे. उद्या आपण पुन्हा एकदा वेगळे प्रश्न घेऊन वेगळा कायदा घेऊन या ठिकाणी येणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.